नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीच्या सर्व प्रेक्षकांना स्वतंत्रता दिनाच्या शुभेच्छा. भारतीय म्हणून जन्माला येणं, तेही स्वतंत्र भारतात जन्माला येणं हे आपलं सौभाग्यच. भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा म्हणत म्हणत आपण लहानाचे मोठे झालो. पण भारत हे आपल्या देशाचं नाव किती समर्पक आहे याचा विचार केला तर थक्क व्हायला होतं. श्री गुरुजी सांगतात, भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे रममाण होणं किंवा उपासना करणं. त्यामुळे तेजाची उपासना करणाऱ्यांचा देश म्हणजे भारत आणि तेजाचे शक्तीचे उपासक ते भारतीय. असं म्हणतात की भारतात जन्म होण्यासाठी गाठीशी पुण्य असावं लागतं. आपण सर्व जन्मानी तर भारतीय आहोत, पण कर्मानी सुद्धा भारतीय व्हायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भारत या शब्दाशी अजून एक मिळता जुळता शब्द म्हणजे भास्कर. तेज देणारा, प्रकाश देणारा तो भास्कर अर्थात सूर्य. जिथे प्रकाश असतो तिथे संशय, भीती, नेगेटिव्हिटी यांना स्थान नसतं. तसंच जर भारतीयत्व सिद्ध करायचं असेल तर आपल्यालाही आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्हिटी स्प्रेड करणं जमायला हवं. एक छोटंसं स्माईल जरी समोरच्याला दिलं, संकटात असणाऱ्याला आपल्या परीने आश्वस्त केलं, स्वतःच्या कम्फर्टचा विचार न करता श्रेयसाची कास धरली. सूर्य जसं आपलं काम चोख बजावतो, त्यात कंटाळा, कॉम्प्रोमाइज, दिरंगाईचा काही प्रश्नच नसतो, त्याप्रमाणे आपणही आपलं काम अगदी व्यवस्थित केलं. मी, माझा परिवार, माझे मित्र यांच्या पलीकडे जाऊन वसुधैव कुटुंबकम ही भावना मनात कायम ठेवली तर ते खरं भारत मातेला केलेलं वंदन असेल. सगळं जग ज्या आपल्या भारतीय संस्कृतीकडे आशेचा किरण म्हणून पाहतं आहे, त्यातील असे गौरवशाली पैलू माहिती करून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.